माय माऊली नमस्कार. सणवार उत्सव जागरमध्ये आपण आज अनंत चतुर्दशी व्रताची माहिती बघूया. भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशी व्रत केले जाते. अनंत म्हणजे काय हो? की जो कधी मावळणार नाही तो आणि कधी संपणार नाही तो. आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्यरूपी शक्ती. गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णू देवतेला अनुसरून केल्या जाणाऱ्या या व्रतामध्ये शशनाग यमुनेचेही पूजन केले जाते. कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सापडल्यास केल्या जाणाऱ्या या व्रताविषयी अधिक माहिती आपण जाणून घेऊया. मुख्यतः हे व्रत गतवैभव परत मिळावे यासाठी केले जाते. व्रत करण्याची काय पद्धत आपण ती आता बघूया अभिवाचनातून. या व्रताची मुख्य देवता अनंत. अनंत म्हणजे काय हो? श्री विष्णू असून शेष आणि यमुना या गौण देवता आहेत. ह्या व्रताचा कालावधी 14 वर्षाचा असतो. ह्या व्रताचा प्रारंभ कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास करतात. मग ते व्रत त्या कुळात चालू राहते. अनंताच्या पूजेत 14 गाठी मारलेल्या तांबडा रेशमी धागा म्हणजे दोरा पुसतात. पूजेनंतर दोरा यजमानांच्या उजव्या हातात बांधतात. चतुर्दशी पौर्णिमा युक्त असल्यास विशेष लाभदायक ठरते. या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्थीच्या दिवशी विशेष महत्त्व म्हणजे या व्रतात दर्भाचा शशनाग करून त्याचे पूजन करायची पद्धत आहे. अनंताचे व्रत करण्याच्या दिवसाचे सुद्धा महत्त्व. अनंताचे व्रत करण्याचा दिवस म्हणजे देहातील चैतन्यस्वरूप क्रियाशक्ती श्री विष्णुरूपी शेषगणाच्या आशीर्वादाने कार्यरत करण्याचा दिवस होय. ब्रह्मांडात या दिवशी श्री विष्णूच्या पृथ्वी, आप, तेज या स्तरावरील क्रियाशक्तीरूपी लहरी कार्यमान असतात. श्री विष्णू तत्वाच्या उच्च अधिष्ठित लहरी सर्वसामान्य भक्तांना ग्रहण करणे शक्य नसल्याने निदान कनिष्ठ रूपातील या लहरींचा तरी सर्वसामान्यांना लाभ होण्यासाठी या व्रताची हिंदू धर्मात योजना केलेली होय. शशाचे कार्य काय? तर शशदेवता श्री विष्णू तत्वाची संबंधित पृथ्वी, आप, तेज या लहरीचे उत्तम वाहक समजले जाते. म्हणून शशाला या विधीत अग्रगण्य स्थान दिलेले होय. या दिवशी ब्रह्मांडात कार्यमान असणाऱ्या क्रियाशक्तीच्या लहरी सर्पिलाकार रूपात असल्याने शेषरूपी देवतेच्या पूजाविधानाने या लहरी त्याच रूपात जीवाला मिळणे शक्य होय. क्रियाशक्तीचे मानवी देहाशी संबंधित कार्य काय? तर देहातील क्रियाशक्ती चेतनेच्या रूपात सजीव म्हणून पृथ्वी तत्वाच्या स्तरावर स्थूल देहाचे जडत्व सांभाळत असते. अपतत्वाच्या स्तरावर ती स्थूल देहाच्या कर्मां सांभाळते. तेजाच्या स्तरावर हीच शक्ती चेतनेतील वेगात सातत्य ठेवते. शेषरूपी देवता ही मानवी देहातील चेतनेला त्या लहरीच्या रूपात क्रियेच्या स्तरावर संरक्षित करणारी असल्याने तिला या विधीत प्राधान्याने महत्त्व दिलेले होय. दर्भाचे वैशिष्ट्य. दर्भाचे शेषरूपी प्रतीक. दर्भात क्रियेच्या स्तरावर तेजाच्या रूपातील शक्ती कार्यमान रूपात भ्रमण करत असते. दर्भाच्या शेषरूपी प्रतीकातून ब्रह्मांडातील क्रियाशक्तीच्या स्तरावरील विष्णुरूपी सर्पिलाकार लहरी दर्भाकडे आकृष्ट होऊन पूजास्थळी पसरण्यास सहाय्य होते. या लहरींच्या स्पर्शामुळे देहातील संक्रमणामुळे क्रियेच्या स्तरावर देह कृती कर्म करण्यात संवेदनशील बनतो. अनंत व्रतातील 14 गाठींच्या दोऱ्याचे महत्त्व आपण आता अभिवाचनात बघूया. मानवी देहात 14 प्रमुख गाठी असतात. किती? मानवी देहात 14 प्रमुख ग्रंथी असतात. या ग्रंथीचे प्रतीक म्हणून दोऱ्याला 14 गाठी असतात. प्रत्येक ग्रंथीचे विशिष्ट देवता असते. या देवतांचे या गाठीवर आवाहन केले जाते. दोऱ्यांची गुंफणी देहातून एका ग्रंथीपासून दुसऱ्या ग्रंथीपर्यंत वाहणाऱ्या क्रियाशक्तीरूपी चेतनेच्या प्रवाहाचे प्रतीक होय. 14 गाठींच्या दोऱ्याची मंत्राच्या साह्याने प्रतिकात्मक रूपात पूजा करून ब्रह्मांडातील श्री विष्णुरूपी क्रियाशक्तीच्या तत्वाची दोऱ्यात
स्थापना करून असा क्रियाशक्तीने भारित दोरा दंडात बांधल्याने देह पूर्णता या शक्तीने प्रभावित होतो. यामुळे चेतनेच्या प्रवाहाला गती मिळून देहाचे कार्यबळ वाढण्यास सहाय्य मिळते. जीवाच्या भावाप्रमाणे हे कार्यबळ टिकवण्याचा कालावधी अल्पाधिक होतो. त्यानंतर परत पुढच्या वर्षी जुने दोरे विसर्जित करून क्रियाशक्तीने प्रभावित नवीन दोरे बांधले जातात. अशा रीतीने जीवनात चेतनेला सतत श्री विष्णूच्या क्रियाशक्तीरूपी आशीर्वादाने कार्यरत जाऊन जीवन आरोग्य संपन्न प्रत्येक कृती कर्म करण्यास पुष्ट केली जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे अनंत पूजनाच्या वेळी भोजनात भोपळ्याचे घारगे आणि वडे यांचा नैवेद्य दाखवायचे काय कारण असेल बरे? तर आपण ते कारण बघूया. भोपळ्याचे वैशिष्ट्य. भोपळ्यातील आपतत्वात्मक रसात्मकता ही क्रियाशक्तीला चालना देणारी असते. भोपळ्यात बद्ध असणारे सूक्ष्म वायुकोश हे ब्रह्मांडातील क्रियाशक्तीच्या लहरींना स्वतःत घनीभूत करणारे असतात. म्हणूनच अनंत पूजनात भोपळ्याचे गारगे वडे नैवेद्य दाखवतात. भोपळ्याचे सहाय्याने बनवलेले गारगे वडे यात पूजास्थळी कार्यमान असणाऱ्या क्रियाशक्तीच्या लहरी अल्प कालावधीत स्थानबद्ध होऊ शकतात. अशा क्रियाशक्तीने भारित नैवेद्य ग्रहण केल्याने देहात त्याच पद्धतीचे बलवर्धकता पूरक असे वायुमंडळ निर्माण होण्यास सहाय्य होते. जी माहिती माहीत होती ती सांगण्याचा छोटासा प्रयत्न केला. बोला गणपती बाप्पा मोरया.